बाळा, मला थोडा विलंब झाला, उशीर झाला, पण मी तुला नाकारलं नाही. मी तुला चांगले आशीर्वाद पाठवत आहे. ते प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. सर्वप्रथम तुमचे अभिनंदन, कारण की आता तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे. आतापर्यंत जी स्वप्ने तुम्ही पाहिली होती ती सर्व आता पूर्ण होणार आहेत, सत्यात उतरणार आहेत. होय बाळा, तुम्ही सर्वप्रथम टेन्शन फ्री राहा, कारण तुम्ही टेन्शन फ्री राहिलात तरच तुम्ही आनंदी जीवन जगताल. आपल्या जीवनामध्ये काही अशा घटना घडतात जे आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात. आज आपण या संदेशामधून अशाच गोष्टींबाबत ऐकणार आहोत. त्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा. तुम्ही नीट लक्षात जर ठेवल्या ह्या काही गोष्टी तर तुमच्या आयुष्यात देखील निश्चितच सकारात्मक पॉझिटिव्ह बदल घडून येईल. बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की कदाचित मला ही गोष्ट अगोदरच माहीत झाली असती. आयुष्यात आपण बऱ्याच वेळा अशा चुका करून बसतो की ज्यामुळे आपला आत्मविश्वास आणि मान सन्मान दोन्ही गमावून बसतो. तुमच्या सभोवताली सुद्धा अशा काही घटना असतील तर त्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतात. कोणतीही गोष्ट तुम्ही आनंदाने राजासारखे स्वीकारा, गुलामाने नाही. कारण एकदा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन जातं. कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं, परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही. स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी इतर कोणी सुद्धा मदत करणार नाही. कधीही कोणाच्या मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये तुम्ही फसू नका. धूर्त कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम बनवतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नका आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोरही झुकू नका. झुकायचंच असेल तर देवासमोर, परमेश्वरासमोर झुका. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता तुला ठेवता येईल तेवढी तू ठेव. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो, पण त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं बाळा. कारण गेलेल्या वेळेला चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या वेळेला सावधपणे तुम्ही सामोरे जा. चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चुकांमधून शिका, किंवा आपल्या चुका समजून येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून तरी धडा घ्या. कारण आपलं आयुष्य किती आहे माहीत नाही, पण आपण पूर्ण आयुष्य जर चुकाच करत राहिलो तर तुम्ही सुधारणार कधी आणि आयुष्य आनंदाने जगणार कधी? समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल, लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावं वाटत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आज आपण आनंदाने जीवन जगू, तर काही गोष्टी तुम्हाला तुमच्यामध्ये बदल कराव्या लागतील. सर्वात प्रथम हा बदल महत्त्वाचा की कोणाच्याही पुढे पुढे तुम्ही करू नका. एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे तुम्ही करू नका. कारण त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही, तो फक्त तुम्हाला गृहीत धरतो. म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका. नेहमी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे. जेव्हा लोक आपल्याला किंमत देतात, कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरची व्यक्ती तुमची किंमत करत नाही, तुम्हाला महत्त्व देत नाही. तो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच तुम्ही वागा, तेव्हाच असे लोक सरळ होतात. जिथे तुम्हाला कधीच बोलवलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवलेलं नाही हे देखील दुसऱ्यांजवळ तुम्ही सांगू नका. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय.
एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही, मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही की आज त्याची वेळ आहे, उद्या तुमचीही वेळ येणार आहे. त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसंच वागायचं जसं ती व्यक्ती आपल्यासोबत वागली. जर तुम्ही स्वतःचा आदर स्वतः केला नाही तर लोक कशाला तुमचा आदर करतील? लोक सुद्धा तुम्हाला आदर सन्मान करणार नाहीत. त्यामुळे स्वतःला तुम्ही महत्त्व द्या. सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही जपा. स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा. आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे. गबाळासारखे राहू नका. नेहमी स्वतःला टापटीपपणे प्रेझेंटेबल ठेवा. नेहमी काही ना काहीतरी शिकत राहिले पाहिजे बाळा. जगासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. त्यामुळे इतरांवर आपली एक वेगळीच छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते. लोक आपली किंमत करायला लागतात. आपल्याला खूप काही येते. स्वतःची इज्जत तुम्ही स्वतः जपली पाहिजे. जर आपण रोज एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला ते चांगले वाटते, परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा. त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहत असाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही, व्हॅल्यू देणार नाही. म्हणून तुम्ही स्वतःची इज्जत स्वतः ठेवा, तरच लोक तुमची इज्जत करतील. दुःखाच्या किंवा संकटाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्व दुःखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून स्वतः मार्ग काढून ताठ मानेने जीवन जगा. यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतील आणि तुम्हाला कोणाची गरज सुद्धा नाही. हल्लीचं जग खूप स्वार्थी आहे बाळा. कोणीही गरजेशिवाय आपल्याला बोलत नाही. म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात राहावे. रिकामे तासनतास गप्पा मारत बसू नका. जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होते, हे लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना, आप्तजनांना, 10 जणांना शेअर करा. आणि सतत भगवंताच्या नामस्मरणात राहा, कारण जो भक्त भगवंताच्या द्वारी येतो तो कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.